आई समान आपण मानतो, तशी आपण आईची काळजी घेतो, तिथं पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. अमेरिकेत आत्ता चालू झालं, पण आपल्याकडे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष अशा प्रकारे काळजी घेतली जाते. वृक्ष लावले पाहिजेत, जी तळी आहेत ती स्वच्छ ठेवली पाहिजेत. इथे जो ग्रामीण भाग आहे इथे बावखलं होती ती होल्डिंग पॉईंट म्हणून पाणी, तिथलं पाणी साचलं पाहिजे, पाणी स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि आपली जी भारतीय झाडं आहेत, तुम्ही बकुळीची झाडं असतील, आंब्याची मोठी मोठी झाडं असतील, अशा मोठे मोठे झाडं ही चांगल्या प्रकारे ही आपल्या इथली स्थानिक झाडं लावली पाहिजेत आणि ह्या पृथ्वीचा समतोल राहिला पाहिजे. एका बाजूला ग्लोबल वॉर्मिंगमुळे जग हैराण होत आहे, त्यामुळे आपणही आत्ता याचा अवेअरनेस केला पाहिजे. प्लॅस्टिक मुक्त आपला हा महापालिका क्षेत्र आपलं झालं पाहिजे. यासाठी या संदर्भात मी बोललो. आयुक्तांनाही सांगितलं की दक्षिणेकडे एक दोन राज्यात बघितलं की ह्याच्या पिशव्या 10 रुपयामध्ये त्यांना पिशव्या भेटतात, कापडी पिशव्या, तशा आपल्याला काही देता येतील का, तशा मशीन लावता येतील का, लोकांमध्ये जनजागृती करून जे कचरा वाटतं तिकडे फेकलं जातं, कचऱ्याचं जे वर्गीकरण नीट होत नाही ते कशा प्रकारे केलं पाहिजे. अशा प्रकारे जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ही स्वच्छता, या तिन्ही गोष्टीवरती आपल्याला काम करावं लागेल. आमचे पालकमंत्री, या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री आदरणीय गणेश टेकाम साहेबांनी प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये कमीत कमी 5,000 ही बकुळीची झाडं लावण्याचे सांगितलं आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे सावली, चांगल्या प्रकारे वातावरण, एक चांगलं वातावरण या भागामध्ये होईल. आणि अशा प्रकारे महापालिकेने एक टार्गेट ठेवलं आहे की मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायची. त्यांनाही आम्ही आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मदत करू. आणि आपला हा परिसर आहे, आपला पश्चिमेचा परिसर आहे, जिथे मोठ्या प्रमाणात झाडं आहेत, बागा आहेत, केळीच्या बागा आहेत, नारळापोपीच्या बागा आहेत, त्याही ऑक्सिजन देण्याचं काम करतात. म्हणजे खरं म्हणजे आमचे दुष्कर्म साहेब सांगायचे म्हणत हे फुफ्फुसं आहेत. ह्या शहराला जो ऑक्सिजन येतो, पश्चिमेकडून पूर्वेकडे जो ऑक्सिजन येतो, अशा भागातून येतो. त्यामुळे झाडाची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. त्यानिमित्त आजचा कार्यक्रम होता. महापालिकेने कार्यक्रम तो ठेवलेला होता. कार्यक्रम अतिशय चांगला झाला आणि आपणही ह्याच 8 दिवसामध्ये हा दिवस साजरा करता 365 दिवस वसुंधरा दिवस या आपल्या भारत धरतीची, या आपल्या जमिनीची, आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. एक झाड तरी आपण लावलं पाहिजे. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत असे मी आवाहन करेन.